नमस्कार, मी नटराज तुमवाड. आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती. मित्र सध्या सोशल मीडियावरती एक पत्रक व्हायरल केलं जात आहे, जे की मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेअंतर्गत दरमहा 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना 4,000 रुपये मिळणार. तर खरंच अशा प्रकारची योजना महाराष्ट्र शासनातर्फे राबवली जाते का? हे पत्रक नेमकं काय आहे, यामागची सत्यता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा. खाली दिलेल्या हाईप बटनला देखील न विसरता प्रेस करा. तर मित्रो, सर्वप्रथम सोशल मीडियावरती जे पत्रक व्हायरल केलं जात आहे, हे पत्रक नेमकं काय आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पत्रक आपण या ठिकाणी पाहू शकता. इयत्ता 5वी ते 12वी विद्यार्थ्यांना सूचना. मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना. आपणा सर्वांना विनंती आहे की 1 मार्च 2020 नंतर ज्यांचे दोन्ही पालक किंवा त्यांच्या पालकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे आणि मुलांचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील 2 मुलांना मुख्यमंत्री बाल सेवा योजनेअंतर्गत प्रत्येकी 4,000 दरमहा मिळणार आहेत. हा लाभ जास्तीत जास्त लोकांना द्या. कागदपत्रे काय लागणार या संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे, जे की बाळ आणि आई एकत्र खाते, त्याचबरोबर शिधापत्रिका, आधार कार्ड, शाळेचे ओळखपत्र, वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र, त्याचबरोबर उत्पन्नाचा पुरावा, जे की 72,000 किंवा 75,000 असं लिहिलेलं आहे. त्याचबरोबर खाली दिलेला आहे, फॉर्म भरून जिल्हा बाल संरक्षण युनिट किंवा जिल्हा परिवीक्षा अधिकारी यांच्याकडे जमा करावा. टिप मध्ये दिलेला आहे, जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसील आणि जिल्ह्यांमधील तालुक्यांच्या ठिकाणी फॉर्म उपलब्ध आहेत. आणि त्यानंतर खाली अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी या मोबाईल नंबर क्रमांकावर संपर्क साधावा, अशा प्रकारची माहिती देखील दिलेली आहे. तर मित्रो, हे जे सध्या पत्रक सोशल मीडियावरती व्हायरल केले जात आहे, हे पत्रक जे आहे ते पूर्णपणे खोटं आहे. मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अशा प्रकारची कोणतीही योजना महाराष्ट्र शासनातर्फे राबवली जात नाही आणि अशा प्रकारे कोणत्याही योजनेअंतर्गत 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरमहा 4,000 रुपये दिले जात नाहीत. त्यामुळे लक्षात घ्या, सोशल मीडियावरती जे काही पत्रक व्हायरल केलं जात आहे, हे पत्रक जे आहे ते दिशाभूल करणारं पत्रक आहे. याकडे दुर्लक्ष करा आणि अशा प्रकारे सत्य आणि अधिकृत शासनाच्या योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. ही माहिती आपल्या इतर मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला देखील नक्की विसरू नका. आपल्याला कोणत्याही शासकीय योजनेची सत्य अधिकृत माहिती जाणून घ्यायची असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.